हेडलाईन्स नंतर बुलेटिनच्या सुरुवातीला अर्थातच पहिली बातमी पुण्यामधून आहे। पुण्यामध्ये पावसामुळे एकता नगरमध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळेच नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यास सुद्धा सुरुवात झालेली आहे। अग्निशमन दल आणि नियंत्रण कक्ष सज्ज झालेला आहे। या ठिकाणच्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यास सुरुवात झालेली आहे। पुण्यामध्ये पावसामुळे एकता नगरमध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। या आधी सुद्धा खडकवासलामधून पाण्याचा विसर्ग झाल्यानंतर या ठिकाणी पूरस्थिती निर्माण झालेली होती आणि त्यावेळेस सुद्धा नागरिकांचं मोठं नुकसान झालेलं होतं। त्यामुळेच यावेळी खबरदारी बाळगली जाते। नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यास सुरुवात झाली आहे। पुण्यामध्ये पावसामुळे एकता नगरमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे। त्यामुळे नागरिकांचं यशस्वीरित्या स्थलांतर करण्यासही सुरुवात करण्यात आली आहे। या संदर्भात अपडेट जाणून घेऊयात माझे सहकारी रेवतीकडून। रेवती, पुण्यामध्ये सध्या काय परिस्थिती आहे, कशा पद्धतीने नागरिकांचं स्थलांतर केलं जात आहे? नक्कीच तृप्ती, आपण जसं बघू शकतो की थोडासा विश्रांती घेतली आहे पावसाने पुणे शहरात, परंतु जे धरण साखळी क्षेत्र आहे तिकडे मुसळधार पाऊस हा सातत्याने पडत आहे आणि थोडाही काळाची विश्रांती न घेता सातत्याने तिकडे मुसळधार पाऊस होत आहे आणि त्याचमुळे धरण साखळी क्षेत्र हे तुडुंब भरले आहे आणि त्याचाच परिणाम आपण इथे बघू शकतो की मोठ्या प्रमाणात जो विसर्ग झालेला आहे त्याच्यामुळे एकता नगरमधल्या सोसायटी हे जे आपण बघतोय दृश्य हे पूर्णपैकी तळमजला आहे जो पूर्णपैकी पाण्याखाली गेलेला आहे। आणि आपण जर इकडे बघितलं तर हे आपल्याला लगेच नदीकाठ दिसू शकतं। नदीकाठच्या लगतच ही सोसायटी वसवलेली आहे आणि नदीकाठच्या इथेच वसवलेली ही सोसायटी आहे आणि त्यामुळे इकडे मोठा विसर्ग झाल्याने इकडे पाणी शिरलेलं पाहायला मिळतंय। तसंच तृप्ती, असं देखील असतानाही पुणे अग्निशमन दल, पुणे महानगरपालिका, NDRF आणि आर्मी जवान हे इथे दाखल झालेले आहेत आणि लोकांना सुरक्षितपणे स्थलांतरित करण्यात आलेलं आहे। आणि आपण जसं बघू शकतो, जर हा मुसळधार पाऊस असाच राहिला तर पाण्याचा विसर्ग हा पुन्हा वाढवण्यात येईल। इकडे आपल्यासोबत काही नागरिक आहेत ज्यांना बोलायचं आहे। काका, नक्की काय परिस्थिती आहे, तुमचे काय मागणी? अहो, हे फार दिवसापासून पाणी येते इथे, पण नदी जर साफ केली तर पाणी येणार नाही। हो, हां, माझं म्हणणं असं फक्त आहे की तुम्ही आता काय म्हणजे गव्हर्नमेंटची योजना काय आहे ती एकदा आम्हाला कळवा फक्त की आता हे भिंत तुम्ही बांधणार की नाही, ते सँक्शन झालं की नाही। कारण की भरपूर लोक येतात इथे, राजकीय लोक येतात इथे, आमच्यातर्फे काहीच मिळत नाही। फोटो काढतात आणि जातात, काही काम बस बाकी काही नाही। पाणी भरपूर आणि इथला पुढचा जो डाळ आहे ना, तो डाळ टाळायला पाहिजे आणि तो खडे टाळला पाहिजे। फक्त पुण्याचं जे मंदिर आहे, पुण्याचं मंदिर आहे त्या समोरचा जो खडक आहे तो पूर्ण तुम्ही उकळून काढा। नक्कीच तृप्ती, असं देखील असताना आपण जसं बघू शकतो की ही पूर सदृश्य परिस्थिती परत एकदा पुण्यात निर्माण झालेली आहे। तसंच असताना आज राज ठाकरे इकडे मंत्र्यांच्या भेटीनंतर इकडे पाहणी करून गेलेले आहेत आणि जे मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं ते देखील इकडच्या लोकांना सांगण्यात आलेलं आहे। आपण जसं बघू शकतो, जे पूर सदृश्य परिस्थिती पहिली निर्माण झाली होती त्याच्यापेक्षा बऱ्यापैकी सक्षमरित्या हे सगळं बचाव कार्य यावेळेस पार पडलेलं आपण बघतोय आणि निश्चितच यामुळे नागरिकांना एक सुटकेचा श्वास घेता आला आपण असं म्हणू शकतो। तृप्ती, रेवती, सध्या पाणी या ठिकाणी पाऊस पडण्याचं जरी प्रमाण कमी झालेलं असलं, पाऊस जरी थांबलेला असला तरी धरण क्षेत्रामधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे, त्यामुळे या भागामध्ये थोड्याफार प्रमाणात पाणी साठते। कोणकोणते भाग आहेत एकता नगर शिवाय आणखीनही ज्या भागामध्ये पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे? नक्कीच तृप्ती, आपण जसं बघितलं एकता नगर तर झालंच, पण निंबज नगर आणि पुण्यातल्या येरवड्याच्या शांतीनगरमध्ये देखील पाणी शिरायला सुरुवात झालेलं आहे। येरवड्याच्या शांतीनगरमधल्या झोपडपट्टीत मोठ्या प्रमाणात पाणी शिरते। आपण जसं बघितलं तिकडे ते भिंतीच्या लगतच, नदीपात्राच्या भिंतीच्या लगतच ती झोपडपट्टी असल्याने त्याच्यात पाणी शिरण्यास सुरुवात झालेली आहे। तिकडे सुद्धा पुणे अग्निशमन दल, पुणे महानगरपालिका हे सतर्कतेचं आवाहन करत आहेत आणि लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित देखील करण्यात आलेलं आहे। पेरुळकर नावाच्या शाळेमध्ये त्यांना स्थलांतरित करण्यात आलेलं आहे। तृप्ती, सध्या एकूण किती लोक आहेत यामुळे प्रभावित झालेले आहे आणि त्यांनी ज्या पद्धतीने आता मागणी केलेली आहे की नदी साफ केली जावी, नदी साफ केली तर कदाचित एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचणार नाही, यावरती, या मागणीवरती काही प्रशासनाकडून या आधी सुद्धा ही मागणी केल्यानंतर प्रतिक्रिया देण्यात आलेली आहे?
नक्कीच तृप्ती, आपण जसं बघितलं की नागरिकांच्या ज्या मागण्या आहेत, त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला कायमस्वरूपी काहीतरी ह्याच्यावरती तोडगा आहे, कारण हे दरवर्षीचं झालेलं आहे आणि त्याचमुळे त्यांच्या मागण्या हे जसं आपण बघितलं की बरेचसे जे राजकीय नेते इकडे येऊन गेलेत, त्यांच्यासमोर देखील या ज्या मागण्या आहेत त्या मांडल्या गेलेल्या आहेत आणि ते वर प्रशासनापर्यंत पोहोचवतील हे त्यांना आश्वासन देण्यात आलेलं आहे. आणि आता येरोड्यातून जवळपास 500हून अधिक लोकांना स्थलांतरित करण्यात आलेलं आहे आणि इकडे जसं बिल्डिंग आणि सोसायट्या आहेत त्यामुळे जे तळमजल्यावरती लोक राहतात त्यांना वरच्या मजल्यावरती स्थलांतरित करण्यात आलं आहे आणि काही जे त्यांचे नातेवाईक इथे एकूणच आहेत पाहिलं तर नागरिकांचं म्हणणं आहे की तात्पुरतं स्थलांतर करता येऊ शकतं, मात्र या प्रकारावरती ठोस उपाययोजना करणं आवश्यक आहे. धन्यवाद रेवती संपूर्ण सविस्तर आढाव्यासाठी.